हॅलो. तर आता आज आपण पाषाण पुष्प या गोष्टीचा शेवटचा भाग ऐकणार आहोत. जरा लांबलचक असेल, पण आता हा शेवटचा. मागच्या भागात आपण पाहिलं की कात्याने ते ब्रुचेस कोरून नेले आणि त्या व्यापाऱ्याने पहिल्यांदा ते तिला झिडकारलं आणि मग मात्र ते ब्रुचेस बघून तो खुश झाला आणि त्याने बऱ्यापैकी किंमत तिला दिली आणि कात्या ती किंमत घेऊन निघाली. त्याने तिला हेही सांगितलं की परत असं काही बनवलंस तर घेऊन ये. त्याला असं वाटत होतं की हे नक्की डॅनिलोने किंवा प्रोकोपिसनेच कोरलेले आहेत, पण तो जास्त काही बोलला नाही. आता याच्या पुढे कात्याने काय काय केलं, पुढं काय झालं हे आपण पाहणार आहोत. कात्या ते ब्रुचेस विकून तिथून निघाली. भरपूर कमाई झाली होती. त्या व्यापाऱ्यानेही ते ब्रुचेस सगळे घेतले आणि नीट काचेखाली मांडून ठेवले. ते ब्रुचेस तिथे नवीन आले तसं कळताच एक जण आला, दुसरा आला, तिसरा आला, अशी अनेक गिऱ्हाईकं आली. ती बघून, ती नक्षी बघून, नवीन नक्षी बघून खुश झाले ते. आणि हे ब्रुचेस केवढ्याला देणार सगळेजण चौकशी करू लागले. तसं त्या व्यापारी लवाड होता. त्यांनी सांगितलं, हे ब्रुचेस डॅनिलोने कोरलेले ब्रुचेस आहेत. पाहिले काय कधी अशी नक्षी? आता डॅनिलो हा एक अतिशय उत्तम असा शिल्पकार आहे. त्याने ती किचकट फुलदाणी कोरली होती वगैरे वगैरे, मग तो नाहीसा झाला. या सगळ्या गोष्टी अनेक लोकांना माहीत होत्या. त्यामुळे त्यांच्या उड्या पडल्या त्याच्यावर. बाप रे, कितीतरी किमतीला, जास्त किमतीला व्यापाऱ्याने ते ब्रुचेस विकून टाकले. कात्याला तर हे आल्यानंतर, हे ब्रुचेस विकून आल्यानंतर बराच वेळ काही सुचतच नव्हतं. इतके पैसे मी माझ्या मेहनतीने कमवले, माझे ब्रुचेस सगळ्यात चांगले ठरले, तो दगडही नेमका कसा बरं सापडावा मला, माझं नशीब की आणि मग अचानक तिच्या मनात आला की तो दगड मला तिथे सापडला. सगळ्यावरती एकाच प्रकारचे एवढे, त्या पट्टीतनं एवढे मी ब्रुचेस कोरले, त्या सगळ्यावरती एकच नक्षी उमटल्यासारखी चालू होती आणि मी ती कोरत राहिले. काय हे, डॅनिलुष्कोने मला काहीतरी निरोप तर हा पाठवला नाही ना, एक प्रकारे काहीतरी खूण तर नाही ना पाठवली. तिच्या मनात हा विचार येताच ती ह्या सरपटेकडीकडे धावत सुटली आणि बाजारात ज्या कारागिरांनी तिची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला होता ना, त्याने तिला पाहिलं धावत जाताना. तो त्याच वेळेला गावामध्ये परतत होता. त्याने कात्याचे ब्रुचेस किती सुंदर होते तेही त्याने पाहिलं होतं. नंतर ते झटपट कसे विकले गेले होते तेही पाठवलं होतं. कात्या त्या सरपटेकडीच्या दिशेने धावत सुटलेली पाहताच त्याला वाटलं, काय बरं ही का बरं धावत असेल, बघूया आपण पाठी जाऊन. कुठून ते दगड आणते, कुठून ती नक्षी काढून आणते त्याच्यावरनं, कोण तिला मदत करते, आपण पाहूया. तोही लपत छपत ती कशी जाते, कुठून जाते पाहत पाहत तिच्या पाठीमागे धावू लागला. गुमेशकी खाणींना वळसा लांबचा घालून ती जेव्हा सरपटेकडीच्या मागच्या बाजूला जंगलामध्ये शिरली, तेव्हा त्या दोघांमध्ये फारसं अंतर उरलं नव्हतं आणि त्याला वाटलं, चला आता आपल्याला पण ती मालाकाईच्या दगडांची नवीन जागा सापडणार. तो आनंदात लपतछपत पण मजेत होता आणि तिच्या पाठीपुढे जात होता. पण थोडं पुढे गेला आणि एकदम त्याला हादरा बसला. कांठाळ्या बसणारा आवाज झाला. बाप रे, त्याने पटकन मान खाली घातली, कान झाकून घेतले आणि त्याने तिथेच बसकण मारली. बघितलं थोड्या वेळाने मानवर करून, तर कात्या तर दिसत नव्हती, नाहीशी झाली होती. आणि त्याला काही कळेच ना आपण कुठे आहोत, काय आहोत. आजूबाजूचं जंगल अचानक दाट झाल्यासारखं वाटायला लागलं. घाबरून बावरून तो धावत सुटला. वाट फुटेल तिथे धावत सुटला. त्याला वाटलं ही काहीतरी भूतबाधा झालेली आहे. आणि जंगलात वाट चुकून, खूप वेळ भरकटून, ठेचकाळून तो जेव्हा जंगलातून बाहेर पडला, तेव्हा तो गुमेशकीपासून 2 कोस दूर अंतरावरती बाहेर पडला होता. कात्याला मात्र ह्याची सगळ्याची काही कल्पनासुद्धा नव्हती. आपलं कोणी पाठलाग करतंय हे तिच्या गावीच नव्हतं. पुसटचंही कळलं नव्हतं तिला. आणि ती शोधता तिला तो दगड पहिल्यांदा जिथं सापडला होता तिथेच येऊन ती थांबली. तिनं तिथं खणलं होतं. तो खड्डा थोडासा आणखी रुंदावला होता आणि बघते तर काय, त्या अर्धवट खोलगट अशा खड्ड्यातून आणखी एक दगडी लादी डोकावत होती. तिने बघितलं, अरे ही पण आणखीन एक मला काहीची लादी दिसते.
तिने थोडंसं उकरलं तिथे, तशी ती लादी पण पहिल्याच लादीसारखी सहज तिच्या हातात आली. अगदी सहज, म्हणजे काहीतरी पडलेलं असावं तिथे, वाळकी काटकी बिटकी, इतक्या सहजपणे ती तिच्या हातामध्ये आली. आणि तो दगड बघताच कात्याच्या डोळ्यातून आसवं पाझरू लागली. ती त्या दगडाकडे बघून जणू काही डॅनिलुश्कोच तिला भेटलाय अशा तऱ्हेने बोलू लागली. कुठे गेला आहेस तू मला सोडून? का गेलास तू असा मला एकटीला सोडून? परत ये रे डॅनिलुश्को, परत ये. खूप वेळ अशी रडत बसली. मग तिला जरा हलकं वाटलं. रडायला सुद्धा कोणीतरी जवळ लागतं ना माणसाला. कुणीच नव्हतं बिचारीला. ती त्या दगडापाशीच मन मोकळं करत होती जणू. आणि मग तिला रडून जरासं हलकं वाटलं. तेव्हा ती घराकडे जाण्यासाठी उठली तर तिला वाटलं, अरे हे काय? आत्ता तर अंधारून आलं होतं आणि इथे हा प्रकाश कुठून बरं पडलाय? त्यास आजूबाजूच्या दगडातून जणू काही प्रकाश पाझरत होता. सगळीकडे त्या दगडांच्या तेजाची प्रभा फाकली होती. मगाशी तर सूर्यास्ताच्या वेळेला अंधार दाटून आला होता. जंगलात तर अगदीच दाट अंधार होता आणि आता मात्र एवढा प्रकाश. बापरे! तिनं पाऊल पुढं घातलं तसं कर्र कर्र असा आवाज तिच्या पावलाखालून आला. तिने बघितलं की हे काय आहे. एक पाऊल मागे सरकली आणि बघितलं तिने तर ती त्याच्यावर नव्हती, जमिनीवर नव्हतीच. ती होती झाडाच्या एका शेंड्यावर. उंच 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 गेलेल्या झाडाच्या पसरलेल्या फांद्यांवरती ती होती आणि खाली पायाखाली तिची जाड फांदीच होती. तिला काही कळेना हे काय आहे प्रकार. तिच्या आजूबाजूला सगळीकडे उंच उंच झाडांचे माथे झुलत होते आणि त्या झाडामधून दगड खळखळल्यासारखा आवाज येत होता. तिने पाहिलं खाली जे दिसत होतं त्या मोकळवनामध्ये गवत होतं, फुलं पानं होती, पण ती काहीतरी वेगळीच होती. नेहमीच्या गवतासारखी किंवा फुलापानांसारखी नव्हती. छान निळसर हिरवी अशी छटा होती आणि त्याच्यातून सुद्धा एक प्रकारचं तेज जणू सगळ्याभर पसरत होतं. इतर कुणीही हे असलं काहीतरी पाहून घाबरून गेलं असतं, पण कात्या फार शूर होती आणि तिच्या मनामध्ये एकच ध्यास होता, डॅनिलुश्को. तिच्या मनामध्ये विचार ताबडतोब आला. जरासुद्धा तिला असं भीतीचा स्पर्श झाला नाही. ती म्हटली, हे नक्की माझ्यासमोर ताम्रपर्वताचं रहस्य उलगडतंय. मला नक्की माझं डॅनिलो कुठेतरी दिसेल. काय माहिती कुठे असेल तो. तिच्या मनात हा विचार येतोय ना येतोय, तोच तिला झाडांच्या दाटीतून वाट काढत कुणीतरी धावत येताना दिसलं. इतक्या उंचावरून नीट स्पष्ट दिसत नव्हतं, पण तो धावत धावत ती उभी होती त्या झाडापाशी आला आणि काहीतरी असं वाटलं तो काहीतरी सांगतोय. हात उंचावून उंचावून तिला काहीतरी बोलावतोय, सांगायचा प्रयत्न करतोय, पण आवाज मात्र येत नव्हता. कात्याने क्षणाचाही विचार न करता झाडावरून खाली उडी मारली आणि तिला वाटलं आता आपण पडलेलं असणार, पण तसं काहीच झालं नव्हतं. तिच्या लक्षात आलं आपण काही झाडावरनं वगैरे पडलेलो नाही, तर आहोत तिथेच जागच्या जागीच उभ्या धडपडलो होतो आपण. हे काय झालं आपल्याला? हे काय वाटलं आपल्याला? हे काय दिसलं आपल्याला? ती विचार करत थोडा वेळ तिथेच उभी राहिली आणि म्हटली, नाही, मला काहीतरी भास झाला. काहीही चमत्कारिक भास होतात मला. खरंच वेडीच होईन मी आता अशाने. जाऊ दे, घरी जाऊया, असं म्हणून तिने ते दगड घेतला तो आणि निघाली घरी. पण घरी निघताना सुद्धा तिला आशा वाटत होती, आपल्याला डॅनिलो दिसेल, आपल्याला पुन्हा एकदा ताम्रपर्वताचं दार उघडं होईल आणि डॅनिलो आपल्याला भेटेल. ती मागे वळून वळून पाहत राहिली, मनातल्या मनात विनवण्या आळवण्या करत राहिली. पण अगदी जेव्हा मिट्ट काळोख झाला तेव्हा मात्र तिला घरी परतावंच लागलं. ओझरता का होईना, भास का असेना, डॅनिलो दिसला तर होता तिला. तो नक्कीच कुठेतरी आहे, या पर्वतातच कुठेतरी आहे, याची तिला अशी खात्री पटायला लागली होती. थोडी थोडी तरी आशा वाटायला लागली होती. तिने त्याच विचारामध्ये रस्ता कापला. तिचा पाठलाग करणारा तो कारागीर होता. तो वाटेतच तिची वाट पाहत उभा होता आधी. मग अंधार झाला तसं तो तिच्या घरी जाऊन ती घरी पोचले की काय बघायला गेला होता आणि दारापाशीच उभा राहिला होता. आणि त्यांनी तिथं पोचताच विचारलं, कात्या, तू कुठे गेली होतीस? ती म्हटली, सरपटेकडीवर गेले होते. एवढ्या रात्री कशाला? ती म्हणाली, डॅनिलोला भेटायला. तिने उत्तर दिलं.
झालं. दुसऱ्या दिवसापासून गावामध्ये कुजबूज 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 सगळ्यांची कुजबूज सुरू झाली. म्हणायला लागली, भूत नवरी कात्या आता ठार वेडी झालेली दिसते. मेलेल्या डॅनिलोला भेटायला म्हणून ऐन मध्यरात्री सरपटेकडीवर फिरत राहते म्हणे. वेडाच्या भरात कधीतरी साऱ्या गावाला आग लागायची, आग लावायची. एक 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 लोकांची भरच पडत गेली त्याच्यामध्ये. आणि कात्याला वेडी ठरवायला तर टपलेले लोक होतेच, ते आता अधिकच जोराजोरात बोलायला लागले. ही सगळी कुजबूज तिच्या भावंडांच्याही कानावर गेली. पुन्हा एकदा सगळी फलटण तिच्याकडे आली आणि तिच्याकडे जाऊन वाद घालू लागली. तिने त्यांचं म्हणणं सरळ कानाआड केलं आणि म्हटली, तुम्ही गप्प बसलात तर बरं होईल. हे बघा, मी स्वतः ब्रुचेस करून विकलेले आहेत. मला हे एवढे पैसे मिळालेले आहेत त्यातनं, म्हणजे रुबल्स मिळालेले आहेत, कोपेक्स मिळालेले आहेत. कितीतरी भल्या भल्या शिल्पकारांची कामं तो व्यापारी नाकारतो. पण माझी कारागिरी बघून मात्र त्यांनी ते सगळे ब्रुचेस घेतले आणि मला चांगली किंमत पण दिली. हां, ते काय, तुला नशिबाने चांगला दगडाचा तुकडा मिळाला, त्याचं काय एवढं. ती म्हणाली, काय नशीब बिशीब काही नाही आहे. डॅनिलोनेच माझ्या तिथे तो दगड ठेवला असणार. अगदी कच्ची नक्षीसुद्धा त्याने त्याच्यावर आखून ठेवली होती. ती ठामपणे म्हणाली. भावंडांनी कपाळाला हात लावला, कोणी डोक्यात जोराने हात मारून घेतला आणि म्हटले, ही मूर्ख आहे, ही वेडी आहे, हिला खरंच हिला अक्कलच नाही, हिचं डोकं बाद झालंय. सगळेजण काय 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 तिला बोलले. आणि मग शेवटी तेही त्याच ह्याच्यावर मुद्द्यावर त्यांचं एकमत झालं आपसामध्ये की ही आता जर अशी वेडी झाली तर ही काय बाबा वेडेपणाच्या भरामध्ये गावाला आग लावून द्यायची. नाही, कुठं काही संबंध नाही, काही नाही. कात्या स्वतःचं काम करते, कात्या व्यवस्थित आपलं काम करते, कोणाच्या वाटेला जात नाही, काही नाही. तरीसुद्धा गाव तिला वेडं ठरवायला निघालं. एकदा अशा लोकांच्या झुंडीने काही ठरवलं ना, कोणाला तरी वेडं ठरवायचं, कोणाला तरी मूर्ख ठरवायचं किंवा कोणाला तरी भूतबाधा झाली असं ठरवायचं, तर ठरवू शकतात ते. तशा दृष्टीने ते कामाला लागलेच होते. बेलिफाला अगदी आता जाऊन आपण हे सांगायचं एवढं त्यांनी ठरवलं. पण नशीब थोडीशी तरी लाज वाटली आणि त्यांना वाटलं की शेवटी आपल्या बहिणीबद्दल असं आपण जाऊन सांगायचं म्हणजे आपलीच लाज गेल्यासारखं आहे, नको जाऊ दे. पण आपण असं करूया, तिच्यावरती एकेकाने मिळून पाळत ठेवूया. घरात कधी जाते, कधी बाहेर पडते, कुठे जाते, ह्याच्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष ठेवत जाऊया. आणि त्यांनी आपसात वाटून घेतले दिवस. लगेच कोणी कधी जायचं, कोणी कधी बघायचं, वाटेत कुठे उभं राहायचं, तिच्या दाराकडे कोणी लक्ष ठेवायचं वगैरे वगैरे. आणि ते गेले तिथून असेच बडबड करत गेले. त्याच्यानंतर कात्याने तो दगड तासायला घेतला. काम करता करता 2 प्रहर उलटून गेले होते. पण त्या दगडावरती कोणती नक्षी उमटते असं तिला झालं होतं मनामध्ये. पहिल्यासारखीच नक्षी उमटली तर मला डॅनिलो दिसला हा भास नव्हता असंच मी समजेन, असं तिने ठरवलं होतं. ती नेटाने हत्यारं चालवत राहिली, छिन्नीने काम करत राहिली आणि भल्या पहाटेच्या सुमारास पलीकडच्या घरात राहणाऱ्या तिच्या बहिणीला जाग आली. तिने खिडकीतून पाहिलं, कात्याच्या घरात अजूनही दिवा जळत होता. अजूनही ती पाकड्याजवळ बसून काम करत होती. ती फाटक उघडून कात्याच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आणि कात्याला दगड कोरताना पाहून ती तर चकितच झाली. पण तोवर कात्याचं काम बरंच पुढे सरकलं होतं आणि यावेळच्या नक्षीमध्ये थोडासा फरक होता. झाडावरचा पक्षी खालच्या पक्षाच्या दिशेने पंख पसरून झेपावला होता आणि खालचा पक्षीही वरच्या पक्षाच्या दिशेने झेपावत होता. बरोबर 4 वेळा हीच नक्षी उमटली. छिन्नी कुठे चालवायची याच्या खुणांसकट सारं काही व्यवस्थित उमटत होतं. 5व्यांदा पुन्हा तीच नक्षी उमटली याची तिला खात्री झाली. तसं कात्याने कानस टाकून दिली, छिन्नी फेकून दिली आणि क्षणार्धात दार ढकलून ती बाहेर आली आणि धावत सुटली. तो वेळ थोडीशी पहाट फुटू लागली होती. पूर्व दिशेला तांबडं फुटू लागणं म्हणतात त्याला. तांबडं फुटू लागलं होतं. आकाश लालसर दिसू लागलं होतं. ती अशी धावत सुटलेली पाहून तिच्या बहिणीला काही सुचेच ना. पण मग ती काही क्षणातच सावरली आणि तिने आपल्या भावांना हाका मारल्या, बहिणींना हाका मारल्या. अरे चला चला चला, कात्या वेडी झाली, बघा बघा बघा, वेड्याच्या भरात कुठेतरी धावत निघाली आहे बघा ती बया, चला उठा. मग सगळेजण झोपेतनं एक एक उठले. डोळे चोळत तोंडावर पाणी मारून त्या दिशेने तेही धावत सुटले. पण कात्याला मात्र आपल्या पाठून कोणी येतंय काही कळत नव्हतं, काही भान नव्हतं तिला.
तिने ती नेहमीचा रस्ता घेतला आणि ती गोमुष्कीच्या खाणीला वळसा घालून सरपटेकडीकडे गेली, जंगलात शिरली. पण ते जंगल आज नेहमीपेक्षा खूप वेगळंच भासत होतं. तिने एका झाडाच्या खोडाचा आधार घेतला तर तो ते स्पर्श वेगळाच जाणवला. खोडाचा स्पर्श कसा इतका थंडगार नसतो, हा अगदी दगडासारखा थंडगार स्पर्श होता. आणि मगाशी तर ती निघाली तेव्हा पहाट फुटली असं वाटत होतं. आता तर कुठे पहाटेचं काही चिन्हच नव्हतं. सगळं काळाकुट्ट अंधार होता तिथे. तिला वाटायला लागलं आपण बाहेर आहोत की खाणीत आहोत, पर्वताच्या पोटात आहोत की काय. त्याला वाटू लागलं आणि हेही वाटलं की आपल्या पायाखाली मऊ गवत नाही आहे, दगडासारखंच गवत दिसतंय. गवत तरी आहे का हे? बापरे. ती खाली बघत राहिली आणि खाली बघत बघतच पुढे पुढे जायला लागली. मागे गावकरी भाऊ बहिणी सगळेजण हाका मारत होते, पण तिच्या कानावर हे काहीही जात नव्हतं. आणि ती त्या दगडाच्या पाषाणाच्या विचित्र अशा दिसणाऱ्या अरण्यातून वाट काढत काढत पुढे जायला लागली. हाका मारायला लागली, डॅनिलो डॅनिलो डॅनिलुश्को, कुठे आहेस तू, असं विचारत पुकारत करत ती पुढे पुढे जात होती. तिच्या हाका वाढल्या, तिचा विकल आवाज त्या जंगलामध्ये घुमू लागला. तशा झाडांच्या फांद्या झुलू लागल्या आणि जणू तिला उत्तर देऊ लागल्या, इथं नाही तो, इथं नाही, इथे नाही आहे तो, नाही आहे इथे तो. पण ती दमली नाही, घाबरली नाही. ती तशीच नेटाने पुढं जात राहिली आणि पुन्हा त्याच हाका मारल्या, डॅनिलो डॅनिलो डॅनिलो, कुठे आहेस तू, आहेस तू कुठेतरी, कुठे आहेस सांग, मी शोधतेय तुला, इथे नाही, इथे नाही, इथे नाही तो, इथे नाही तो, इथे नाही तो. सगळीकडनं प्रतिसाद येत होता. प्रतिध्वनी असावा असा तो आवाज, पण उत्तर तर वेगळंच होतं. प्रतिध्वनी नव्हता. प्रतिध्वनी म्हणजे आपण जे बोलतो तोच आवाज आपल्याला येतो. पण ही विचारत होती, डॅनिलुश्को कुठे आहेस तू, आणि उत्तर येतो, इथे नाही तो, इथे नाही तो. म्हणजे ही सगळी ही झाडं विडच तिला उत्तर देत होती बहुतेक. ती किती वेळ अशी हाका मारत पुढे जात राहिली तिचं तिला माहीतच नाही. पण अखेर अचानक सगळे आवाज स्तब्ध झाले. अगदी शांतता पसरली आणि कात्याच्या समोर खुद्द ताम्रपर्वताची राणी उभी राहिली. राणीने विचारलं, माझ्या जंगलात काय करते आहेस तू, कशासाठी आली आहेस इथे, काय हवं आहे तुला, दगड हवेत, हवे ते उचल, हवे तितके उचल आणि जा इथून. राणी म्हणाली तिला. कात्या उत्तरली, नकोत मला तुझे निष्प्राण दगड, मला माझं डॅनिलुश्को दे परत. कुठे दडवून ठेवलं आहेस त्याला, दुसऱ्या मुलीच्या प्रिय करायला भूल घालून नेतेस, काय हक्क आहे तुला. खुद्द ताम्रपर्वताच्या राणीशी ही भाषा, इतकी उद्धट भाषा. कात्याने हद्दच केली. पण राणी मात्र शांत होती. हसून तिला म्हणाले, आणखी काही बोलायचं तुला. काही नाही, एवढंच, माझा डॅनिलो तू घेतला आहेस, तो मला परत दे, बऱ्या बोलाने परत दे. राणीला हसूच फुटलं. म्हटली, वेड्या मुली, तू कुणाशी बोलते आहेस, काही भान आहे का तुला. अशी कात्या म्हणाली, हो चांगलं भान आहे मला, माहीत आहे मला तू कोण आहेस ते, भुलवा घालणारी चेक्की नाहीस तू. पण मला नाही तुझी भीती, कणभरही भीती नाही मला. तू कितीही लबाडी केलीस तरी डॅनिलोच्या हृदयात फक्त मी आणि मीच आहे. मला त्याची साक्ष मिळाली आहे पुरती. का 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 आता का तोंड पडलं. राणीचं तोंड पडलं नव्हतं, ती फक्त हसायची थांबली होती. त्यावर राणी फक्त शांत चेहरा ठेवून तिला एवढंच म्हणाली, बरं ठीक आहे, आपण पाहूया डॅनिलोला यावर काय म्हणायचं आहे, बघते मी. आणि इतका वेळ अंधाराच्या पांघरुणात दडलेलं ते जंगल जणू अचानक जिवंत झालं, प्रकाशाने झगमगून निघालं. गवतातून विविध रंगी तेजशलाका निघत होत्या. तेजशलाका म्हणजे तेजाचे किरण किरण निघत होते. प्रत्येक झाड दुसऱ्याशी सौंदर्यात स्पर्धा करत होतं. तिथून सुंदर अशी एक फुलबाग सुरू झालेली दिसत होती. तिथली पाषाणाची फुलं इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. आणि त्या डॅनिलोने पाहिलेल्या जळाळत्या सोनेरी मधमाशासुद्धा तिथे दिसत होत्या, रुंजी घालत होत्या. शांत होत्या तरी वाटत होते ते रुंजी घालतायत म्हणून. इतकं सौंदर्य, इतकं सौंदर्य, अगदी भान हरपून पाहत राहावं असं. पण कात्याचे डोळे त्याच्यावर ठरत नव्हते. तिचे डोळे शोधत होते, ते डॅनिलो कुठे दिसतोय का, डॅनिलो कुठे दिसतोय का, येतोय का, येतोय का, कुठून येतोय का, बस. आणि इतक्यात त्या फुलांच्या बागेमधून मधल्या रस्त्याने डॅनिलो तिच्याकडे धावत आलेला दिसला. सरळ तिच्या दिशेने धावत सुटलेली त्याची आकृती पाहताच कात्याही त्याच्याच दिशेने धावली. डॅनिलुश्को, कात्या म्हणाली.
पण राणी म्हणाली थांबा. मग पुढे म्हणाली, डॅनिलो, महान शिल्पकार आहेस तू डॅनिलो, आता तुला निवड करायला हवी. तू तिच्याबरोबर गेलास तर माझं हे रहस्य तुला विसरावं लागेल. इथे राहायचं तर तिला आणि साऱ्या मनुष्य जगाला विसरावं लागेल. डॅनिलो म्हणाला, मनुष्य जगाला मी विसरू शकत नाही आणि हिची आठवण तर मला सतत छळत असते, क्षणोक्षणी छळत असते. मी नाही विसरू शकत तिला. राणी यावर गोड हसली आणि म्हणाली, कात्या, तू जिंकलीस. तुझ्या शिल्पकाराला तू घेऊन जा. तुझं प्रेम, तुझी निष्ठा खरंच कौतुक करण्यासारखे आहे. त्याबद्दल तुला काहीतरी बक्षीस द्यावंसं वाटतं. मी तुला एक वर देते, आशीर्वाद देते. इथे शिकलेली कला डॅनिलोच्या लक्षात राहील. मात्र हे दृश्य, हे पाषाणाचं उद्यान, ही तुम्ही पाहिलेली पाषाणपुष्प विसरून जा. तुम्ही दोघंही विसरून जा. आणि त्याने आपला हात सहजच लहरवला. क्षणार्धात ते सारं जादुई दृश्य नाहीसं झालं, दिसेनासं झालं. मग ताम्रपर्वताची राणी पुन्हा डॅनिलोला म्हणाली, जा डॅनिलो, तुझ्या जगात परत जा. पण लक्षात ठेव, तू या पर्वतात राहायला होतास हे कुणालाही सांगायचं नाही. दूर कुणाकडे तरी कला शिकून घ्यायला गेला होतास असं सांग सर्वांना. आणि कात्या, तुझ्या प्रियकराला भुलवून मी इथे आणलं असं म्हणण्याचं धाष्ट्य पुन्हा करू नकोस. तो आता जे विसरला आहे त्याच्या शोधात तो स्वतःच आला होता. कात्या लाजली आणि गुडघे टेकले. तिने मान तुकवली आणि म्हणाली, राणी, माझं चुकलं. माझ्या दुष्ट बोलण्यासाठी मला क्षमा कर. मी असं नाही बोलायला पाहिजे होतं. राणी म्हणाली, जाऊ दे जाऊ दे. पाषाणाच्या राणीला कुठले शब्द दुखवू शकतील. तुझ्या प्रेमात शंकेला वाव राहू नये म्हणून मी तुला सांगितलं, एवढंच. असं म्हणता म्हणता राणी नाहीशी झाली आणि तिथून एका निळसर धुक्याची लहर तरळून गेली. डॅनिलो आणि कात्या सरपटेकडीच्या जंगलातून वाट काढून बाहेर आले. ते गुमेशकीच्या खाणींजवळच. अजून पहाट जरा जास्त फुटत होती, सरली नव्हती. त्यांना पाहायला सभोवर कुणीच नव्हतं. ते सरळ घरी गेले. कात्याला शोधायला बाहेर पडलेली माणसं जंगलामध्ये फिरत होती आणि मग थोड्या वेळाने थकून भागून गावात परतली. बघतात तर काय, कात्याच्या घरात खिडकीपाशी डॅनिलो बसलेला. त्याला बघून सगळे घाबरले. म्हटले, बापरे, भूत, डॅनिलोचं भूत. कुणी मंत्र पुटपुटायला सुरुवात केली, कोणी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. बापरे, कोणी जपमाळ खिशातली काढून ती ओढायला सुरुवात केली. इतक्यात त्यांना दिसलं डॅनिलो चिलीम शिलगावत होता. धूर सोडत होता तोंडाने. मग मात्र त्यांची भीती पळाली. भूत काही झालं तरी चिलीम ओढत नाही एवढी त्यांची का कोंडणारी खात्री होती. मग हळूहळू सगळे दबकत दबकत पुढे आले. कधी नव्हे ते कात्या खुशीत काम करत होती हे सगळ्यांनी पाहिलं. गाणं गुणगुणत होती, चूल पेटवत होती, काहीतरी इतर तयारी करत होती. मग ते म्हणाले, डॅनिलो, अरे डॅनिलो, आलास तू? कुठं होतास? कुठे इतके दिवस, इतकी वर्ष कुठं राहिला होतास? डॅनिलो म्हटला, कोलिवांच्या एका शिल्पकाराकडे गेलो होतो शिकायला. प्रोकोपीच्या मनाविरुद्ध जाणं भाग पडलं म्हणून गुपचूप गेलो. फक्त कात्यालाच सांगून गेलो होतो. पण मग जाताना तुझा तो रांजण का फोडून गेलास? काय की बुवा, त्या रात्री दारू जास्त झालं असणार. मला मनासारखा झाला नव्हताच तो. धुंदीत फोडला असणार, त्याचं काय एवढं. मग सगळेजण कात्याला बडबडू लागले, तू का नाही आम्हाला सांगितलंस? तो कोलिवानला गेला असं सांगायला काय झालं होतं तुला? उगाच आम्हाला त्रास दिलास, आमच्या डोक्याला किती ताप दिलास तू. पण कात्या एकही उत्तर सरळ देत नव्हती. म्हटली, जाऊ द्या, एवढ्या जिभा लवलवत होत्या, मी कशाला काय बोलू. म्हटलं, चालू द्या, जेव्हा परत येईल तेव्हा कळेलच. डॅनिलो जिवंत आहे सांगितलं मी तुम्हाला, तरी तुम्ही मला वेडं ठरवलं, स्थळं पाठवली लग्नासाठी. मी कशासाठी तुमच्यासारख्या लोकांना विश्वासात घेऊ? मग म्हणे, जाऊ दे आता, बास झालं ते झालं. आला ना तुमच्या भूत नवरीचा नवरा परत, आता बास झाली चर्चा. किती सारखं तेच चघळत बसतात. दमेत कसे नाही कोण जाणे. मला शोधून दमला असाल आणि बोलून दमला असेल. बसा, आमलेट टाकते, ती खा, न्याहारी करा आणि मग जा आपापल्या घरी. थोड्या वेळ बोलत बसून सगळे घरोघर गेले. डॅनिलोने बेलिफाकडे जाऊन आपण आल्याची वर्दी दिली. न सांगता गेल्याबद्दल बेलिफाने थोडा आरडाओरडा केला खरा, पण तो परतल्याचं त्याच्या हिशेबी मनाला बरंच वाटलं. त्याला आता पुन्हा एकदा आपल्याला चांगली नक्षी मिळणार, त्यातून आपल्याला पैसे कमवता येणार, आपण पैसे कमवून दिले की मालक आपल्यावरती खुश होणार, असंच सगळं त्याला वाटू लागलं.
आणि त्याच्यानंतर डॅनिलो आणि कात्या अगदी सुखासमाधानात राहू लागले, काम करू लागले. डॅनिलाच्या कामात आता पाहत राहावं असं सौंदर्य उतरलं होतं. काहीतरी वेगळंच काम असायचं त्याचं. डॅनिलोला आता मात्र सगळेजण पर्वतातला कारागीर म्हणूनच ओळखत असत. डॅनिलोच्या हाताची सर कुणाच्याच कामाला नव्हती. त्यामुळे त्याला कामही भरपूर मिळेल, पैसाही चांगला मिळेल. त्यामुळे घरामध्ये धनधान्य भरपूर होतं, कपडे लत्ते भरपूर होते, जे हवं ते विकत घेता येत होतं. मात्र डॅनिलो कधी कधी सारं काही विसरून जायचा. कसल्याच्या विचारामध्ये खोलवर गढून जायचा, कुठेतरी शून्यात नजर लावून बसायचा, नाही ते डोळे मिटून बसायचा. का त्याला कळायचं तो कसला विचार करत असेल. पण ती शांत राहायची, त्याला अजिबात त्रास द्यायची नाही, काही बोलायची नाही. त्याची समाधी लागलेली आहे, त्यात त्याला त्रास द्यायची नाही. तिला समजायचं की पर्वतातल्या कारागिराचं चित्त काही काळ तरी पर्वतामध्ये हरवणारच. झाली गोष्ट. उरालच्या पर्वतामधल्या शिल्पकारांच्या बद्दलची ही एक अतिशय सुंदर गोष्ट, फार गाजलेली, ही आता तुम्ही पूर्ण ऐकली आहे. पहा, ही एक लोककथा आहे आणि त्या लोकांनी कल्पना केलेलीच ही बाग आहे पाषाणाची. मालाकाईटच्या दगडातून, संगमरवराच्या दगडातून उभे राहिलेले वृक्ष, त्यांच्या फांद्या, त्यांच्या खऱ्या फुलांसारखी फुलं, बागा, फुलबागा, इंद्रनिळाचं गवत, किती कल्पना केल्या त्या लोकांनी. पहा, हे काही कुणा बड्या लेखकाने लिहिलेलं नाही आहे. पावेल बाजोव नावाचा हा जो एक लेखक होता, पण त्यांनी या गोष्टी गोळा केल्या, फिरून लोकांकडनं विचारून या गोष्टी गोळा केल्या आणि मग त्या लिहून काढल्या. तर आपण इथे पाहू शकतो की लोकांची कल्पना किती सुंदर असू शकते, किती सुंदर होऊ शकते. नुसतंच सुखदुःखाच्या नव्हे, तर सौंदर्याचा विचारसुद्धा ते करत होते आणि सौंदर्याच्या कहाण्याही ते रचत होते. हे आपण लक्षात ठेवायचं की लोक सौंदर्याचा सुद्धा विचार करू शकतात जर त्यांनी त्यात मन घातलं तर. थँक्यू. आता थोडे दिवसांनी आपण दुसरी गोष्ट ऐकू. ती असेल पुन्हा एकदा स्टेपान आणि तन्युष्का यांच्या संदर्भानेच सुरू होणारी आणि दुसरीकडे संपणारी. ती पण छान गोष्ट आहे. शोषींची रत्ने असं त्या गोष्टीचं नाव आहे. ओके, पुढच्या भागात